मटन बघा, मटन काय भारी दिसतंय ना. हॉटेलला बी चव भेटली नसते अशी. जास्त मोठे मोठे विकी बाबा. सर्दी करून घे. गॅस बघितलं किती मना केलं नाही ना तर पीत राहता. तुम्ही बोलता मी रियांशी का भांडतो. सो गाइस आपण रियांशीच्या नंदला जेवण कसं झालं आज खरं खरं सांगा, खोटं नको. मी बोलाल तेव्हाच ओपन करायचा. बाबू आता ओपन कर. आता उद्या तर आहे विक्रांतचा बड्डे, म्हणजे आता वाचलंच 12 लवकरच. तर मी आहे ना पटकन तयारी करायला घेतली होती आणि मी सगळं तयारी करून ठेवले ऑलमोस्ट. मी मस्त आमचे रूम पण सजवले कारण की त्याचा बड्डे आहे म्हणून. आणि त्याला मला असं सरप्राईज द्यायचं होतं घरातल्या घरात. कारण की भांडणं तर अशी होतच असतात. कारण की कसं आहे शेवटी आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि सो तर मला कधी कधी कुठल्या गोष्टीची खूप चिडचिड होते, खूप राग येते. तर ते मला असं वाटतं मी कोणाला बोलू, कोणासोबत शेअर करू. एक तर मी कोणाशी बोलत नाही जास्त, काय नाही. तर मी त्याच्यासोबत ते सगळं शेअर करते. मी इट मीन्स मला तो खूप असा राग देतो. त्या टायमाला मी त्या रागात सगळं म्हणजे बोलते, पण माझ्या मनात खरंच काय नसतं. आणि म्हणून विक्रांतचा बड्डे मी सेलिब्रेशन पण करते कारण की माझा नवरा आहे, माझं प्रेम येतं. तर तुम्हाला मी दाखवली माझी रूम मी कशी सजवले एकदम सिम्पलमध्ये. हे बघा. चला आता आपण त्याला बोलूया आणि मस्त केक कट करून घेऊया. विक्रांत चल. चला 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 बोलूची. चल ना. कुठे जायचं. डोळे बंद कर. बंदच करायच्या का, जरा पण चिटिंग नाही करायची. आणि चिटिंग केली तर लय मार खाशील माझा घरी. पाय टाकला. बघा चिटिंग करत नाही. हा चिटिंग तर आईच करायला पाहिजे. ठीक आहे. हा मी बोलाल तेव्हाच ओपन करायचा. बाबू बाबू आता ओपन कर. वाव. चल. तू तर घराला कॅफे बनवून टाकला तू तर. चल 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 चल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालते चालते. चल चल. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं आहे गाइस बघा रियांशीने घरात सजवलं. मला वाटलं की आतमध्ये तू बाबूची तयारी कर झोपायची. झोपाची तयारी तर बाबूची मी रोजच करत असते. वाव. ए बाबू ये चल लवकर पप्पाची. ती मगाशीच बघून खुश झाली होती. तिला मगाशीच खूप भारी वाटलं होतं. हा ती मगाशीच खुश झाली होती. थोडीशी बोलू मला विक्रांतची हेल्प लागते कधी पण काही पण करताना. कसं आहे. या लवकर पप्पाकडे. जा लवकर 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 जा. कपडे नीट करा. कपडे नीट करा. स्टॉप कर पटकन. फक्त कॅन्डल सारखं जळेल का. मस्त वाटतं. पकड. हा पकड. पकड. हा पकडला. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅलो गाईज, कसे आहात. आय होप सगळे मजेत असणार. तसं काय की सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आज आहे माझ्या नवऱ्याचा म्हणजेच माझ्या विक्रांतचा म्हणजे तुमच्या भावाचा बर्थडे. आज बर्थडे आहे. रात्री पण मी छोटंसं सेलिब्रेशन केलं ना विक्रांत. कसं वाटलं ते. मस्त वाटलं. तर आज विचार केला त्याला की चल आपण कुठेतरी फिरून येऊया. कारण की घरात तर आपण घरात जेवण बनवू हे करू सगळं घरामध्ये होणारच आहे. पण आपल्याला दोघांना असं क्वालिटी टाइम्स कधी भेटेल त्यासाठी आम्ही आता चाललोय फिरायला. आम्हाला माहित नाही कुठे चाललंय पण चालले कुठे. गाडी काढतो निघतो कुठे. आणि आम्ही कसे वाटतो आमची क्यूट फॅमिली नक्की कमेंट करून सांगा. काय शर्ट बघा कसं. हा का शर्ट खूप छान दिसतं. चलो गाईज आता जातो पहिला. तुम्ही आमच्यासोबत चला. आम्ही कसं सेलिब्रेट करतो पूर्ण शेअर करणार. तुम्ही आमची फॅमिली आहे. तुम्ही बोलता ना नेहमी बाहेरचे पण ब्लॉग काढत जा. तुमच्यासाठी हा बाहेरचाच ब्लॉग आहे आणि खूप मजा येणार आहे. आणि खरं सांगू दोघांना चला या सोबत. तुम्ही पण अशी हॅपी फॅमिली तयार करा. ज्यांचं लग्न झाले नसेल त्यांनी लवकर लवकर. खास करून माझ्या मित्रांनी बघू शकता. रियांची पावभाजी मागवली. ती म्हणली चल आता कुठे जाऊ नंतर भेटेल नाही भेटेल पुढे करा. मग हायवेला लागलो ना कुठे पण घुसतो आम्ही ना. म्हणून इथे थांबले पळसप्यालाच वेळ इथे. तर बोलली थोडीशी पावभाजी खाऊन निघूया पुढं. काय पण भेटलं तर घेतलं तर जेव्हा पावभाजी होते आहे ना विक्रांत. पावभाजी येते लगे ना पकड. बस होते न वेगळा तुझ्या कामाचं नाही येते बाबू. तुला मी दूध देतो बाबू. तुझ्या कामाचं नाही वाटतं.
कारण आम्ही गोलूची. नाश्ता वगैरे काहीच केला नाही ना, आम्ही डायरेक्ट निघालो. बाबूची तयारीला मग अर्धा एक तास लागतो, अर्धा एक खरंच तास लागतो. लागतो. नाश्ता केला सुद्धा जरूरत नसतं, जेवायला गेलो असतं. बाबा गरम आहे विक्रांत. गरमच खायची. घे घे घे, फेकू नका बाबू. हाय चांगली का खरंच? काय रियांशीला फेवरेट म्हणजे पावभाजी, म्हणजे तिला आवडते खूप पावभाजी. तर खाऊन घेतात पटपट. तू घे चिप्सला जे आवडते ते घे. हे मला बिंगो घेऊ का? घे तुला काय आवडतं. बिंगो घेते ना. पिपी नको ना, पेपी. निकालो ना. तिखा किती साधा घे. हात लागतील हिला तुझी. तिला ठीक हे साधा आला दे. बिस्किट घेऊन ठेवू का? बिस्किट घेऊन ठेवतो. साधा बिस्किट नाही कोणता? नाही, हा केळा का बरं दिला मस्त. दूध आहे. घ्याल का पाहिजे? तुला काय पाहिजे का ग? कितना हुआ? सो गाईज आम्ही निघालो आता पुढे जाण्यासाठी आणि चाललो आम्ही लोणावल्याला. तर आम्ही खूप खूप ट्रॅव्हल करतोय आणि बाबू पण आपली मध्ये मध्ये झोपते उठली होती ती मगाशी. तिला मी परत झोपवलं कारण की ती झोपल्याशिवाय मला काही नीट बसता येत नाही, विक्रांशी बोलता येत नाही. सो मग तिला झोपवली आणि आता आम्ही चाललो पुढे. तर तुम्हाला सांगते आता मी पोहोचलेली आहे जस्ट खालापूरला ना विक्रांत. आम्ही पोहोचलो आता खालापूरमध्ये आणि खरंच दुपारच्या टायमाला थोडंसं ऊन लागतं 4 व्हीलर असेल तरी पण. तर आता बेबीला मस्त झोपवलं, रुमाल टाकलाय तिच्या अंगाच्या, नंतर ती फ्रेश होईलच. आणि आता आम्ही पण फ्रेश होतोय. विक्रम कुठे चाललोय आपण? हां इथून डांबर रस्ता बनवायला घेतोय. चल ना याच्यासोबत. तर काहीच इथं रस्त्याचं थोडं काम पण चालू आहे मध्ये मध्ये. चलो तर आता आम्ही जातो. स्टे कंटिन्यू. यांची माकड. हो बापरे, जास्त मोठे मोठे आहेत विक्की. बाबा मंकी बघा गाईज, कसले मोठे मोठे आहेत. इथले लोकांना तर कसं बघायला भेटत असेल ना. विक्रम इथं विंडो नाही ओपन करू शकत ना आपण? हा मग तेच तर खेचायचं काय हातात ना. हे गाईज आता ना आमचं इथं लोणावळा सुरू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. खंडाळ्याचा घाट. हा कुठला आहे? खंडाळ्याचा घाट. ओके, खंडाळ्याच्या घाटात गाडी चालवायचं का? आता गाडी मला माहिती झालं ना गाडी कुठं काय सुपर दिसतंय रे. एकटं असं मला काय वाटत, तुम्हाला एवढं भीती वाटते? मला पण तू असल्यावरती काय नाही वाटत. बाबू सोबत टू 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 टू. वाव काय सुपर आहे घाट, मस्त आहे. चलो चलो चलो. खूपच डेंजर घाट आहे. नाही माथेरानपेक्षा नाही ना विक्रांत? फक्त एवढंच की जागेवरती टर्न आहे. हा जुना आहे ना, म्हणून तो जुना बंद केला. पहिला हा रोड होता आपला पुण्याला जायला, नंतर एक्सप्रेस वे झाला. काहीच बड्डे बॉय चालवते गाडी आणि बोलतो आलो आपण फिरायला. तुम्ही एकटा असो, तुम्ही कसं पण गाडी चालवतो, पण तुम्ही लोक तुम्हाला बोलते खूप हळूहळू बोलते गाडी चालवावी लागते. तर मी याला हमेशा सांगते एकटा असलं पण तुला हळूहळू नाही चालवायची, हळूहळू चालवायची तुला हळूहळू तुला गाडी चालवायची. आणि विक्रांत ड्राईव्ह करतो आणि विक्रांतच्या फेसवरती ग्लो आहे. सोबत आहे, आम्ही चाललो सोबत फिरायला. आणि बाळा तर काय बाबा मस्त झोप काढतो. तुम्हाला तर आवाज येत असेल बाबूचा, घरते बाबू सर्दी आहे म्हणून. चलो चलो चलो. तर फायनली आलेला आहे आपला काय विक्रांत? खंडाळा घाट. खंडाळ्याच्या घाटात घेऊन आलं मला विक्रांत. आणि साईडला असे मस्त मस्त स्टॉल पण लागलेत. आणि रस्ता खूप डेंजर होता आहे की नाही विक्रांत? विक्रांतची थोडीशी फाटली. मला बोलते काय बोलते माझी फाटली, बोलते मला खूप भीती वाटली बोलते रस्त्यावर. इथून आणलं तुझं पेरू? तर काहीच तुम्ही बघू शकता साईडला सगळे स्टॉल आता लागलेत आपले. मस्त वाटतं सर्व बघायला. आणि आता चालले अजून पुढे चालले. धुक्का बघ कधी पडलं लगेच यार. आत्ताशी दुपारचे 3 वाजले ना विक्रांत? 3च वाजलेत आणि धुक्का बघ किती पडलंय. वाव काय भारी ना. इथल्या लोकांना लवकर थंडी लागत असेल ना विक्रांत? चलो आता जातो आपण पुढे. मस्त व्ह्यू आहे आणि ना खरं आता लगेच थंड वाटलं. सगळ्यात बाबू पहिल्यांदा आला लोणावळ्याला आणि झोपेतून उठली बिचारी. पृथ्वीला खूप जास्त झोप आली होती, मी झोपवलं होतं. याच बघा घाट तुम्ही कोणता बघितला असेल
कारण भरपूर लोक आले असतील, जे लोक आले नसेल त्यांनी नक्की कमेंट करा. खूप लोक आणि खूप खूप इथं मंकी पण आहेत. मला तर भीती वाटते. कसं आहे ना, म्हणजे धावत आले बिले तर छोट्या मुलांची अंगावर मोठं कोण नाही की त्याच्यामुळे मला भीती वाटते. काय झालं बाबू? मोठे आता झाली ना मोठी तू स्वतः. अरे तरी पण काय खाते का तू? चिक्की घेऊ तुला? चिक्की लहान असं ना खायचं. आता चिक्की खाण्यामध्ये काय आहे ना. चल तुझे फोटो काढतो. काढ ना. तू पण गोळा खायचा. नाही ना मला खायचे गोळा. ओय. मला गोळा नाही खायचा. भेट काय बघायला सर्दी तरी गोळा गोळा बांधते. कधी सर्दी म्हणजे सर्दी गेली. बड्डेशी मा नको माझं. गेली सर्दी. मग गोळा ना नाही खायचा. भेटली. गरम होते बाबूला. थंडी वाजते मला काय करते. बापरे डायरेक्ट देणं घेणं. आजारी पडतो 1000 रुपये घालायचे. अच्छा मस्त आहे. बस मी इथं बसायला आहे. तिथं नव्हतं बसायला. चल. आणि मस्त बरं वाटतं इथं. एकदम थंड थंड वाटतं. पेंटिंग करून काय वाटत होते ते? पेंटिंग वाली हां कुठली घेते? बघते. अजून एक असते ना याच्यामध्ये शेंगदाणा चिक्की असते ना का? हा आहे ना. ही 50 वाली आहे आणि 100 वाली. फ्रेश पाहिजे का आता शेंगदाणा पाहिजे अख्खा नाही. आणि ही मोठी आहे 2. घे तुला कुठला आवडतं. मी घेतलं. त्याच्यामध्ये 2 आहेत का? हां अख्खा पण आहे. नाही नाही ड्रायफ्रुट्स आहे. एकच घेते ना? बाकीचे बघू आज. थंड आहे जाम ना? ती सर्दी करून घे. गॅस बघितलं किती मना केलं ना हिला तर पीत राहता. तुम्ही बोलता मी रियांशी का भांडतो तुझ्याशी? तुला एवढं बड्डे दिवशी भांडायचं नव्हतं तुझ्याशी मला, पण तुला भांडण करायला मजबूर केलं. मजबूर. नाही थंड. अचूप सर्दी नाही होणार. काय बरं पिता थंड नसेल काय? सर्दी होणार ना तिला आता. का? कारण सर्दी होऊन गेली. त्या दिवशी गोळा खाल्ला ना. अचूप वाव असं किती भारी वाटत नाही पण ना गाईज. या व्ह्यूज मध्ये खाते विक्रांत चायनीज. विक्रांत बोलते हाय, बोलते टेस्ट आहे, बोलते गावासारखी थोडीशी, पण भारी आहे ना. म्हणजे या माहोलमध्ये लागते टेस्ट त्याचे. म्हणजे केक किती भारी कट केला असतं. तू बोलतो केक वगैरे नको घ्यायला. केक कशाला कोण खायला एवढं केक का आता? ते पण बरोबर आहे. केक पण वेस्ट जाईल ना. आणि कसला मस्त व्ह्यू आहे हा बघा. तू टेस्ट करते? हा मी नाही खाणार एवढं. मला तू एकतर पहिलाच पावभाजी खायला घातली. पावभाजीने माझा पोट झाला फुल. कुठलं काढलेलं लांब जायचं का आपल्याला? मला नाही सांगितलं. ही बाई बघते बघ. हिला पकडायला लागते. हिला एक पकडायला माणूस पकडायला लागेल आता. स्मेल तर छान आले. काय नुसतं फिरायला पाहिजे का तुला? इकडे बघ. ओय तुला आणि तुझ्या आईला असं फिरायला पाहिजे का? हा फिरायला पाहिजे तिला. नुसती गाडी काढली तर तू 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 तुम्हाला नुसतं फिरायला पाहिजे. सीएनजी पण नको भरायला. खाऊचे पैसे पण नको भरायला. उठ सूट नुसतं काय समजत नाही. थोडा आराम करायचा घरी. काय नाही ते नाही समजत. आले लोणावळ्याला घेऊन मजा केली ना. चला आता घरी. चला आता. गरम होत आहे. खिडकी खोला लवकर. गाड्या हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. पडू नको. आम्ही आलो आपल्या पलसपेला. आता बघू शकतात तुम्ही. काही ना बाबू आमची झोपून जात्या. तिच्यामुळे रियाची पण थकली जाम. घेर टाकते बघा. टाकला घेर तर पप्पा. तू अशी काय पुढे बसून? हा जास्त आवडतं. तिला गाडी चालवायची. लवकरच ती गाडी चालवणार. ना घेरी टाकला. आता चला आता जोर नाही लावायचं. नंतर जोर लावायला ना मस्त 1 वर्षानंतर. लक्ष नसताना करण काय ना काय. टुका जोर लावा तर. हा रिवर्सला गाडी आपली. काय बघतो? आलं ना फिरून. गा दिला असं ओरडलं ना तिला समजतं वाटतं. बघत बसते. चला काय आता चाललो आपण घरी डायरेक्ट. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण खूप मजा येणार ब्लॉगमध्ये. येतं फक्त आता मी सकाळी फिरायला गेलेलो. आता आपल्या घरातल्या फॅमिलीसोबत आपलं बड्डे सेलिब्रेट करायचं ना यांची. चलो. सो मम्मी काय बनवते? हां काय बनवते? हे लॉलीपॉप आहे का? आणि हे काय बनवलं आहे? सो गॅस आम्ही गेलो होतो बाहेर. आता आलो घरी. मम्मीने बघू शकता तुम्ही मटण टाकलं शिजायला. आज तुम्हाला बघायला भेटणार आहे मम्मीने कसं बनवलं आहे मटण. बघा गॅस मम्मी लहानपणापासून माझ्या बड्डे असलं ना कारण बनवत राहते. हां नाही खरंच मम्मी पण खूप भारी रियांशीसारखं जेवण बनवते. तर रियांशी नॉनव्हेज आता खूप भारी बनवते. हा ना मम्मी? पण मम्मी जेवण होती तेव्हा खूप भारी बनवते जेवण.
आता बोलते आता मला कंटाळा आला ते बनवून बनवून, त्याच्यामुळे रियांशी आता बनवते. तर आज आम्ही गेलो लोणावळा, तुला माहिती आहे ना, आम्ही लोणावळा जाऊन आहे. ते समजलं मला. चला चला गॅस झाल्यावर दाखवतो मला चौकशी झाली याची. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी या जेवायला. तो बोलवलं ना. गाईस बघा मम्मीने लॉलीपॉप काढले. खा चटणीवर चटणीवर तू खा तू. नको चटणीवर दे माझ्याकडे जाते का चला गाईस आपण टेस्ट करू लॉलीपॉप. पकडा पकडा पकड पकड चला हमला करा केकवर. मगाशी पाहिजे तर तिला तू दिला नाही ना तेव्हा. नाही तिला मगाशी केक पाहिजे होता. चल घे 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 खूप मला चला खूप मला घे तिघांनी हात चला स्टार्ट. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वी. आणि माझे नातीचे हॅपी बर्थडे टू यू. कोण काय केक ये लवकर. अरे बाबा पेशंटला बोलवा. मम्मी तुम्ही तर पेशंट बनले उगाच. या लवकर पप्पा, लवकर संपेल, लवकर या पप्पा. खावा उद्यापासून भेटणार ना केक. सगळ्यात पप्पा डायबिटीज आहे ना म्हणून, बाकी काय नाही खायचं. आजच बोलतो अभिषा. पप्पा टिका लावतो तोंडात टाकतो. खावा खावा. घ्या पहिले. घ्या. तुम्ही कट करा नंतर. येतो झाडी आहे लवकर. ही आहे आमची जाडी पोरगी. काय करतो रे बाबा. पप्पा केक तुला बारीक होणार आहे. नको नको तिला नको दीदी प्लीज नको. तिला तुम्हाला द्यायचं. आमचे भाऊजी आले घरी आज. भाऊजीसाठी स्पेशल हा लॉलीपॉप माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. खाऊन सांगा कसे झाले. खावा खावा, लाजू नका. तू नेहमी हसत राहतात. आता भाऊजी सांगले टेस्ट कशी आहे, खरं सांगा, खरं चांगले झाले का. शिकले शिकले भाऊजी शिकले. शिजलेत ना, चांगले आहेत ना. पप्पा कसे आहे, तुम्हाला दिले की नाही. आज खायला लॉलीपॉप, अनलिमिटेड लॉलीपॉप आहे आज आमच्या घरी. जेवढे पाहिजे तेवढे भेटतील खायला. काय देऊ आहे तुला. चला गाईस. आणि बघा ही मोठू, हिला बोलतो कमी हो कमी हो, ऐकत नाही माझं. कसे आहे लॉलीपॉप, तुटतो की नाही. गरम गरम वाफ निघाली वाफ. चटणी द्या चला. मटन बघा, मटन का भारी दिसतंय ना. हॉटेलला बी चव भेटली नसते अशी. पूजा दिदी म्हणून हॉटेल जायचं, हॉटेलला जायचं. काय बोलू. मटन, लॉलीपॉप, चटणी, लिंबू, कांदा. चला आता खाऊ. याची खाऊ का. कुठं काय चालले, बसते खाली. वाढून देतो ना पप्पाला. बेकार नको तर बियांची तुला डिश दिली, तुला डिश. चाप. मस्त लागायचं. लॉलीपॉप मस्तच झाला असेल ना. पातळ झालं का थोडं. सो गाइस आपण रियांशीच्या नणंदला विचारू जेवण कसं झालं आज. खरं खरं सांगा, खोटं नको. काय वाटतं, चांगलं झालं. लॉलीपॉप तर चांगले झाले, मटन पण चांगलं झालं. भाऊजीला दे 2-3 लॉलीपॉप अजून दे ना अजून. दे. खावा, लाजू नका. केक नका खाऊ ना पप्पा. तुम्ही कसं खातात केक. काय बघा पप्पाला डायबिटीज आणि केक खात नसतं. अरे डायबिटीज बरी नाही आहे. डॉक्टर खोटं बोलतात का. डॉक्टर खोटं बोलतात. आणि इथं बघा, इथं डायबिटीज चेक ना केली म्हणून पुन्हा केक घेऊन बसली. समजा ना ती मम्मीला. गोलूची तयारी झाली.
ए गोलू झोपतो तू झोपतो सो चेंज करते ना आता हो तेच ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा विक्रांतचा हॅपी बर्थडेचा तर विक्रांतचा बर्थडे झालेला आहे अशा प्रकारे खूप भारी आणि माझा मस्त gift? बर्थडे केलंय गिफ्ट तुझं तर गिफ्ट माझं काय gift? तुला दिला ना एवढा मोठा माझं गिफ्ट हाच आहे एवढा मोठा गिफ्ट दिलाय ना तू गोड गोड गिफ्ट आहे गोड गोड गिफ्ट आहे आणि तुझं स्पेशल गिफ्ट पण ते तुला भेटणार आहे 2 दिवसामध्ये ओके फ्लाइंग किस काय कुठली फ्रेंच किस करू तुला काय नको करू आणि आजचा ब्लॉग गाईज कसा वाटला आणि आम्ही लोणावल्यामध्ये पण फिरलो त्याच्यानंतरला मग म्हणजे बाबू तर पण जेवढं पाहिजे तेवढं फिरलो आणि म्हणजे आम्ही इन्व्हाइट केलं होतं घरी जेवण बनवत आणि नंदीला पण इन्व्हाइट केलं होतं म्हणजे नंदन पण आली होती तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला चला आता आपण झोपूया झोपायचं बोलू ना नाही तुम्ही पिक्चर लावले ना मग तिला झोपू मग तू ये पिक्चर बघायला मला बसायला लागेल तिला मी टाकून नाही येऊ शकत ते लावू ना आपण साईडने